शिवाजी महाराजांची कीर्ती प्रचारली होती. महाराजांची कीर्ती प्रचारली मला गाणं कुठे लागलं याला कोणाला गाणी असताना त्याला गाणी पुष्टी मिळालं तरी देखील म्हणजे अली अली शहाची आई बरं का नजर तिच्या त्याला बाळ झालं खूप गाणं कोणी घेऊन ना पुढाकार सागरीच बांधली आहे. त्याच्यात अचानक एक सवाल उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याला नाही उचलला नावतेचं गजल खाणं नावतेचं गजल खाणं जिता जाता जमीन सहित आलं खाणं छाती केळं शिवबाला ताकच येऊन कौतिक झालं तर काय निघाला मोठ्या गुरुते त्याचं पाहणार काकच वाटेत भेटी वेळा चोरी ठेचत खायचं सोडायला घरी काय उठली देवाला मस्त केली आता रवीची आडी उठली कोण कोण ओळखणार नाही माझं आता शिवबाचं काय खरं आहे इकडे निजाम तिकडे रवी पलीकडे इंग्रज जर तो हेच बोलू लागला राजसिंह कधी खाण्याला कसं ठेवतो काय राहिला चिंतेचं पंत सरदार पंत सरदार राजाला बोलता राजा आपलं जीवन आहे आणि खाण्याचं सेना आकार आहे त्यासमोर आपल्याला काय राहणं अवघड असेल त्यामुळे आपण काही दिवसासाठी मध्ये आपले शरीर निघून जाते त्याच्यावर ते राजमध्ये जाऊन शिवराज जीवन ते म्हणतात काय बोलत आहे आणि आमच्या पुत्र बनायला ते व्यक्त पण मराठी मुलाची बाजूला जवळ आलं नाही अशा वाघिणीचा तो छाडा अशा वाघिणीचा तो छाडा कमी मानव साडीला छाडा डोक्यात कमी काढा हे तिचा झाला सांगणार आमने सामने तिचा सांगा खाण्याला हसत प्रयोग केला दिवस चढला आणि ठरल्याप्रमाणे प्रत्येकाच्या पायथ्याशी शिवाजी राजाच्या करावतीचे शिवाजी राजाच्या करावतीचे त्याचप्रमाणे जाणी बसवतीचे त्याचप्रमाणे जाणी बसवतीचे आणि कल्पना मुक्तीची कल्पना मुक्तीची कल्पना मुक्तीची खाना पिण्यासाठी महाराजांनी एक सुंदर शाळा बनवला व्यवसायाची शाळा बनवला व्यवसायाची शाळा बनवला लक्ष्मण असे स्वामी आहेत खानदानाला शिवाजी हमारे गले में चल आओ खाना अपन है पैसे खाना अपन है पैसे छत्रपती शिवाजी महाराज की
जय शिवाजी. आमची शिवजन्मभूमी खेड तालुक्यापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी आहे आणि महाराजांचा जन्म आपल्या भूमीवर त्या ठिकाणी झाला. राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आज खऱ्या अर्थानं शिवजयंती सोहळ्याच्या निमित्तानं शिवनेरीवरती त्या ठिकाणी होत्या. अथांग तरुणांचा सागर महाराष्ट्राच्या शिवजयंती महोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं शिवनेरीच्या परिसरामध्ये होता आणि त्या धर्तीवरती आज आपल्या खेड तालुक्यामध्ये अतिशय देखणेपणानं शिवजयंती महोत्सव सोहळा गावागावामध्ये त्या ठिकाणी संपन्न होत्या. काही ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये, काही ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि हे सगळं करत असताना बाजार समितीच्या प्रांगणामध्ये महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी आहे, त्याला अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी सगळे उपस्थित झालं. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, तर हिंदुस्थानमध्ये असं दैवत आहे की ज्या दैवताची प्रेरणा घेतल्यानंतर या जगामध्ये दुसऱ्या कोणाची प्रेरणा आपल्याला घेण्याची आवश्यकता नाही. आज महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण ज्या माणसाचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि इतिहासामध्ये आज 350 वर्षापासून ज्यांनी दाखवून दिलं की छत्रपती शिवाजी महाराज हा विचार आहे, हे धैर्य आहे, हे सामर्थ्य आहे, हे तरुणांना प्रेरणाशक्ती असलेलं महाराजांचं स्मारक आहे. म्हणून महाराजांचा विचार काय, ते खऱ्या अर्थानं सत्याचा मार्ग तुम्हाला धाडसी बनवतो आणि सत्याच्या मार्गावर चालत असताना कुठली गोष्ट आयुष्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी गडबड होत नाही. प्रत्येक लढाईमध्ये संयम आणि धैर्य यांनी जिंकता येतं हे महाराजांनी त्या ठिकाणी दाखवून दिलंय. पण असा अपराजित योद्धा अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्य त्या ठिकाणी लागलं. अशा योद्ध्याचं स्मरण आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. दुर्निश्चय, धैर्य आणि न्यायप्रिय छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं आज छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची प्रेरणा आपल्या सगळ्यांच्यासाठी फार प्रेरणादायी आहे. अशोकराव तुम्ही त्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये जेव्हा रायगडावर भक्त घेऊन गेलो होतो त्यावेळी क्षणभर निवडणूक हे सगळं बाजूला ठेवून महाराजांचा इतिहास, शिवराज्याभिषेक सोहळा, महाराजांनी रायगडावरती केलेला पराक्रम तिथल्या गाईडने मला समजावून सांगितला. अंगावरती शहारे असं कोळगो महाराजांनी त्या काळामध्ये कसं निर्माण केलं असेल, त्या इतिहासामध्ये जर कदाचित छत्रपती शिवाजी महाराज घडले नसेल आज महाराष्ट्राचा देशाचा इतिहास 360 डिग्रीने बदलला असता. एक माणूस इतिहासामध्ये अवलंबन झाला, एक माणूस इतिहासामध्ये त्या ठिकाणी अवलोकन झाला, ह्या देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलला. असे छत्रपती शिवाजी महाराज एवढे प्रेरणादायी आहे. त्यांचा विचार आज प्रत्येक तरुणांच्यासाठी फार प्रेरणादायी आहे. गावागावामध्ये आपण बघतो निवडणुकीशिवाय माणसं गोळा करायला लागतात, पण आजचा उत्सव माझा तरुण कार्यकर्ता पुढे येतो, त्याला कुठला राजकीय पक्ष किंवा कुठल्याची आवश्यकता नाही. स्वयंपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्याचं जागेवर स्मरण करण्याचं काम ही तरुण पिढी त्या ठिकाणी करते आणि उद्याच्या काळामध्ये या सगळ्या तरुण पिढीला भरभक्कमपणानं आधार देण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून बाजार समितीच्या प्रांगणामध्ये स्वागत त्या ठिकाणी करतो आणि भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा महाराजांचे उपक्रम असतील बाजार समितीच्या वतीने सगळ्या शिवभक्तांसाठी सगळी व्यवस्था करण्याचं काम दादा आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी काम ठेवावं लागेल. आमचं प्रशासन धंद्यासाठी सगळे मंडळी ह्या सगळ्या व्यवस्थेवरती लक्ष ठेवण्याचं काम या ठिकाणी करतात. आजच्या शिवजयंती सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. आपली पुणे जिल्हा परिषद असेल, आपला खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, त्यानंतर सर्व मान्यवरांच्या वतीनं महाराजांना या शिवजयंती सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.